सन्माननीय विरोधी पक्षनेते सभापती महोदय, बेसिक मान्य मिलिंद नार्वेकरांचा हा जो प्रश्न आहे, तुम्ही 50% आरक्षण ठेवा नका ठेवू, आणि आता मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारचा उल्लेख केला. त्या सरकारमध्ये मला वाटतं शंभूराजे मंत्री होते. आणि मुद्दा असा आहे की आता ठिकठिकाणी अशा पद्धतीनं नवीन स्कीम होत असताना मराठी माणसांना घरं नाकारले जातात. कारण शेवटी ह्या स्कीम असतात महानगरपालिकेकडून परवानगी घेऊन, याच्यात जो कोणीही व्यक्ती ही खरेदी करू शकतो. असं असताना मराठी म्हणून त्याला अशा पद्धतीनं फ्लॅट्स सदनिका दिल्या जात नाही. बेसिक मुद्दा तो आहे. आणि जर अशा पद्धतीनं मराठी म्हणून कोणाला सदनिका नाकारल्यास त्या बिल्डरवर, त्या विकासकावर आपण काही कारवाई करणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सन्माननीय सभापती महोदया, अशा पद्धतीनं मराठी माणसाला मुंबई उपनगरामध्ये एवढंच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कुणालाही घरं नाकारण्याचा अधिकार महाराष्ट्रामध्ये नाही. महायुतीचं सरकार अशा पद्धतीनं जर कुठला बिल्डर अमुक एक व्यक्ती ही मराठी आहे म्हणून त्याला जर घर नाकारत असेल आणि तशी जर तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली तर अशा बिल्डरवर महायुतीचं सरकार कठोर कारवाई करेल. सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे देते प्रसाद जे देते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.